नमस्कार, माझे नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला बघून कळायलाच असेल की आपली आजची रेसिपी कोणती आहे. तर आज आपण मस्त अशी मकर संक्रांत स्पेशल रेवडी रेसिपी घरच्या घरी 15 ते 20 मिनटात कशी बनवायची याची रेसिपी आज आपण बघणार आहोत आणि तीही अगदी मार्केटसारखी होते. तर हे बनवण्यासाठी आपण काय करणार आहोत, साहित्य घेणार आहोत. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, कढई घेतलेली आहे. यामध्ये मी अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे. तुम्ही गूळ आणि साखर असं मिक्ससुद्धा घेऊ शकता. तर यामध्ये 1 चमचा पाणी टाकायचं आहे आणि हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपला गूळ वितळत आहे. इकडे काय करायचं, एक नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे. याला तुपाने ग्रीस करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने रेवडी आपल्याला करायची आहे, म्हणून हा पॅन आपण ग्रीस करून घेतलेला आहे. इकडे तुम्ही बघू शकता आपला गूळसुद्धा छान मेल्ट झालेला आहे. आता आपल्याला 1-2-3 मिनटं गूळ छान शिजवून घ्यायचा आहे आणि हा गूळ याचं पाक तयार झाला आहे की नाही तो बघायचा आहे. तर त्यासाठी मी अशा पद्धतीने प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हा पाक यामध्ये टाकलेला आहे. आता पाक टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता, मी असं टाकल्यानंतर कटकट असा आवाज आला आहे, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. तो ह्या आपण ग्रीस केलेल्या ज्या पॅनमध्ये आहे ना काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण हा जो आपण घेतलेला आहे पाक, तो अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स म्हणजे याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. हाताला सुसवायला लागलं की आपल्याला काय करायचं आहे, याला ना थोडं असं अशा पद्धतीने स्ट्रेच करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी स्ट्रेच करून घेत आहे. जेवढं तुम्ही चांगलं याला स्ट्रेच करून घेशीलात, म्हणजे हे ज्यावेळी पाक स्वरूपात असतं त्यावेळी काय होतं, थोडासा कलर याचा डार्क असतो. जसं आपण याला ताणून ओढून या पद्धतीने स्ट्रेच करून घेतो, म्हणजे ओढून घेतो, तसा याचा कलर चेंज होतो. तर तुम्ही बघू शकता असा हा ब्राऊन होता, नंतर याला थोडासा येल्लोश कलर आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ताणून दोन्ही हाताच्या साहाय्याने ताणून हा अशा पद्धतीने याला करून घ्यायचा आहे. जोपर्यंत हे अशा पद्धतीने कडक होत नाही तोपर्यंत याला छान असं आपल्याला ओढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ओढून घेतलेला आहे आणि आता बघा हे कडक स्वरूपात झालं आहे. तुम्ही अशा पद्धतीने कैचीच्या साहाय्याने सुद्धा याला कट करू शकता किंवा चाकूच्या साहाय्याने सुद्धा कट करू शकता. तर अशा पद्धतीने स्ट्रेच केल्यानंतर याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तर हे बघा, आता रेवडी बनवण्यासाठी हे असं तयार झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, हे सर्व अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने मी कट करून घेणार आहे. तर तुम्ही कैचीच्या साहाय्याने सुद्धा कट करून घेऊ शकता. तर मी अशा पद्धतीने या आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे. आता हे तयार झालेले आहे. आता आपल्याला पॅनमध्ये अर्धी वाटी तीळ टाकायचे आहेत आणि हे तीळ आपल्याला काय करायचे आहे, थोडेसे परतून घ्यायचे आहे. जसं की तडतड असा आवाज आला की हे आपले तीळ भाजलेले आहेत. आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि जे आपण गुळाचे असे छोटे तुकडे करून घेतलेले होते म्हणजे रेवडीसाठी, तर हे यामध्ये टाकायचे आहेत आणि अशा पद्धतीने तीळ याला कोट होतं. तर अशा पद्धतीने छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे छान असं मिक्स केल्यानंतर याला आकारसुद्धा आला आहे आणि कोटसुद्धा झालेला आहे. तर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता थोडंसं तुम्ही गरम असताना एका वाटीच्या साहाय्याने थोडं चपटून घेऊ शकता. माझा हा व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी वाटीच्या साहाय्याने चपटून घेतलेलं आहे आणि मस्त अशी ही संक्रांत स्पेशल रेवडी तयार झालेली आहे. आणि ही रेवडी अगदी मार्केटसारखी होते, खूप छान होते आणि टेस्टलासुद्धा अगदी भारी लागते. तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी ही रेवडी तयार झालेली आहे. 15 ते 20 मिनटात ही रेवडी तयार होते. याला जास्त कष्ट करायची गरज नाही. तर घरच्या घरी मार्केटसारखी रेवडी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता, खूप छान होते, मस्त होते. तर अशा छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता. तर तुम्हाला मी तोडून दाखवते किती छान अशी ही खुसखुशीत क्रिस्पी अशी आपली रेवडी तयार झालेली आहे. बघा किती मस्त तयार झालेली आहे, किती सहज तुटत आहे. तर अशा छान रेसिपीज घेऊन आपण नेक्स्ट टाईम भेटूया आता नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.